न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। भगवान श्री जीवेश्वर जन्मोत्सव उत्साहात संपन्न। शोभायात्रा, प्रवचन व महाप्रसादाने भक्तिमय वातावरण। भगवान श्री जीवेश्वर यांचा जन्मोत्सव यंदा विशेष उत्साहात व भक्तिभावात संपन्न झाला। श्री जीवेश्वर सेवा मंडळ आणि महिला मंडळाच्या वतीने 3 ते 5 ऑगस्ट 2025 दरम्यान गणेश चौक येथील पावन गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कालावधीत हरिभक्त परायण श्री एकनाथ महाराज सातारकर यांचे सायंकाळी प्रवचन झाले। कार्यक्रमाची सुरुवात लक्ष्मी धवन मंगल कार्यालय येथून काढलेल्या भव्य शोभायात्रेने झाली। ही शोभायात्रा दत्त चौक, मुक्तांगण शाळा, हनुमान चौक, गणेश चौक मार्गे पार पडले। यामध्ये श्री जीवेश्वरांची पालखी भक्तिभावाने फिरवण्यात आली। शोभायात्रेत डॉक्टर हर्षद आढाव, निलेश धारणकर, योगेश साळी, किशोर वाघ, चंद्रकांत फाळके, गणेश तांबे, दिलीप मारवाडी, राजेंद्र देवळे, जगन्नाथ एलगट, सचिन मारवाडी, अनिल कळके, कृष्णा मदन धारणकर, श्रावण बर्वे, नितीन धमके, गणेश निचळ, हेमंत लहाणे, विजय धसे यांच्यासह अनेक मान्यवर व समाज बांधव सहभागी झालेत। असे प्रोग्राम मध्ये होत राहायला पाहिजे, त्या निमित्ताने सगळ्यांच्या ओळखी होतात। पण महत्त्वाचं असं आहे की आमच्या ओळखी आपल्या कुठेतरी कामात याव्या, समाजाच्या कामात याव्या, पर्सनली सगळ्या लोकांच्या कामात याव्या। कारण आमचं मत आहे, आपण बुद्धदेवा बोलत आलो की समाज आपला छोटा आहे आणि बाकीच्या समाजासाठी आपल्याकडे खूप फॅसिलिटीज नाही आहे किंवा खूप प्रगत नाही आपण अजूनही, आणि फायनान्शियली सुद्धा आपला समाज अजूनही बाकीच्या समाजांपेक्षा बऱ्यापैकी मागे आहे। आपल्याला एकमेकांना बघून समाजाला आणि स्वतःलाही पुढे न्यायचं आहे। तर सर्वात महत्त्वाचं तर आपल्याला एज्युकेशन सगळ्यांनी घेतलंच हवं आणि एज्युकेशनमध्ये पुढे जायला हवं। दुसरी गोष्ट, जे काही सरकारी अधिकारी असतात किंवा सरकारी पोस्ट असतात याच्यामध्ये अप्पर लेवलच्या पोस्ट घ्यायला हव्या, किंवा जे एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये जे काही हायर एज्युकेशन आहे त्याकडे मुलांचं कल हवं। तर त्याला आपण मुलांना आपल्या फॅमिलीला प्रोत्साहन द्यावं, त्याच्याकडे त्यांना मार्गदर्शन करावं, हे एक महत्त्वाचं आहे। काहीचे महिला मंडळात स्वाती सरोदे, योगिता तांबे, जयश्री धारणकर, अश्विनी घोडके, मीनाक्षी जगताप, तारा देवळे, पूनम माटे, अलका डरंगे, मोहिनी केकाणे, हर्षदा बर्वे, कावेरी झेंड यांचा सक्रिय सहभाग दिसून आला। कार्यक्रमात इयत्ता 10वी व 12वीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सन्मान करण्यात आला। त्याचप्रमाणे समाज बांधवांसाठी लकी ड्रॉ आणि महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचलन स्वप्नाली घुडके यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेंद्र देवळे यांनी केले। प्रसिद्धी प्रमुख म्हणून शैलेंद्र साळी यांनी विशेष भूमिका बजावली। दरवर्षाप्रमाणे यावर्षी सिडको जीवेश्वर सेवा मंडळ व जीवेश्वर महिला मंडळातर्फे जीवेश्वर जन्मोत्सवाचा कार्यक्रम अति आनंदात उत्साहात संपन्न होत आहे। सर्व सिडको समाज बांधवांचे आल्याबद्दल स्वागत व खूप खूप धन्यवाद। जय जीवेश्वर। मी सौ स्वाती कृष्णा सरोदे, जीवेश्वर सेवा महिला मंडळाचे अध्यक्ष। तर आम्ही आज भगवान जीवेश्वराचा जन्मोत्सव साजरा करतोय। तर या कार्यक्रमाची पूर्वतयारी जवळजवळ 1 महिना अगोदरपासून आम्ही सगळे महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळे आम्ही हिरिरीने तयारी करतोय। आणि गेले 3 दिवसा अगोदर प्रवचनमाला सुरू होती, तर त्यामध्ये सर्व महिलांनी सुद्धा खूप आनंदाने सहभागी झालेल्या होत्या।